नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आज आपण पुढचा भाग बघणार आहे. हरित क्रांती हा भाग पाहिला होता आपण. आता पुढचा जो भाग आहे तो श्वेत क्रांती आहे. बघा, श्वेत क्रांती नेमकं काय आहे, तर दूध दुभत्यांच्या बाबतीत भारतातील काही भाग सदन होते, पण त्यातून मिळणारी उत्पादने सर्वदूर वापरासाठी पुरेशी पडत नव्हती. सहकार्याच्या आणि तीव्र तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुग्धोत्पादन हा केवळ जोडधंदाच नव्हे तर एक संपूर्ण व्यवसाय होऊ शकतो, हे डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी दाखवून दिले. गुजरात राज्यातील आणंद येथील सहकारी दुग्धोत्पादनाची चळवळ त्यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेली. बघा, काय सांगितलेलं आहे, तर दूध दुभत्यांच्या बाबतीत भारतातील काही भाग हे सदन होते, पण त्यातून मिळणारी जी उत्पादने आहेत ती पुरेशी नव्हती. मग सहकार्याच्या आणि जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुग्धोत्पादन हा एक जोडधंदा नाही आहे, हा एक संपूर्ण व्यवसाय होऊ शकतो, हा डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी सांगितलं. आणि गुजरात येथील आणंद येथील सरकारी दुग्धोत्पादनाची चळवळ त्यांनी एका वेगळ्या स्तरावर नेऊन पोहोचवली. दुधाच्या उत्पादनात स्वयंपूर्तता मिळवताना त्या गुणवत्ता नियंत्रण, अन्य दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन आणि त्याचे जतन यावर जैवतंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून नवीन प्रयोग केले. आजकाल जगभरातील लोक पुन्हा आपल्याकडील देशी वाणांना प्राधान्य का देत आहेत? बघा, काय सांगितलेलं आहे, दूध व्यवसाय हा एक पूर्णपणे संपूर्ण व्यवसाय होऊ शकतो, हे डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी दाखवून दिले. त्यांनी ती जी एक चळवळ होती ती वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. श्वेतक्रांती ही दूध आणि त्यांची जी उत्पादन आहेत याच्या संबंधित होती. नीलक्रांती काय आहे, तर नीलक्रांती म्हणजे पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे. नीलक्रांती म्हणजे थोडक्यात काय होतं, तर पाण्याचा वापर केला गेला आणि उपयोगी जीवांची निर्मिती केली गेली. पूर्व आशियाई देशात शेततळे व त्यात वाढणारे मासे पुष्कळ प्रमाणात आढळतात. बघा, पूर्व आशियाचा जो पूर्व भाग आहे या देशामध्ये शेततळे, त्यात वाढणारे मासे हे पुष्कळ आढळतात. केवळ मासे, कोळंबी इत्यादीपर्यंत न थांबता प्राणी व वनस्पती यांचा सुद्धा विचार होतो आहे. बघा, फक्त मासे, कोळंबी यांच्यापर्यंत थांबायचं नाही, तर प्राणी आणि वनस्पती यांचा सुद्धा काय करायचा आहे, विचार करायचा आहे. भारत सरकारने नीलक्रांती मिशन 2016 या कार्यक्रमाद्वारे मत्स्य व्यवसाय अधिकाधिक प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढीचा संकल्प सोडला आहे. यासाठी 50% पासून 100% पर्यंत सरकारी अनुदान उपलब्ध आहे. मग या व्यवसायांसाठी 50% ते 100% एवढं अनुदान तिथे मिळू शकतं. समुद्राच्या खाऱ्या पाण्यात अथवा शेतातील तलावाच्या गोड्या पाण्यात फार मोठ्या प्रमाणावर मत्स्य शेती शक्य आहे. रोहू, कटला यासारखे गोड्या पाण्यातील मासे अथवा कोळंबी, शेवंडे यासारखी खाऱ्या पाण्यातील उत्पादने आता मोठ्या प्रमाणात काय केली आहेत, घेतली जात आहेत. आता खते. बघा, शेती व्यवसायात 2 प्रकारची खते वापरली जातात, एक तर सेंद्रिय व दुसरे रासायनिक. सेंद्रिय खताच्या वापराने भूसंधारण होऊन जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. एक तर सेंद्रिय खत, सेंद्रिय खताने काय होते की भूसंधारण होते आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. कुतीत मृदेच्या निर्मितीमुळे आवश्यक असा जमिनीचा वरचा थर निर्माण होतो आणि गांडुळे, बुरशी यांच्या जमिनीतून अनेक आवश्यक घटक जसं की NPK म्हणजे नायट्रोजन, त्याचबरोबर फॉस्फरस, पोटॅशियम यासारखी पिकांसाठी उपलब्ध होतात. मातीविरहित शेती हायड्रोजन पोनिमिक्स विद्राव्य खतांचा वापर योग्य ठरतो, पण रासायनिक खतांच्या अनिर्बंध वापराचे धोकेच जास्त आहेत. यात प्रामुख्याने जमिनी नापीक होतात. बघा, कुतीत मृदेच्या निर्मितीमुळे काय होतं की जमिनीचा वरचा थर निर्माण होतो. गांडुळे, बुरशीमुळे काय होतं, जमिनीला आवश्यक असणारे घटक जे असतात ते मिळतात. मातीविरहित शेती हायड्रोपोनिक्स विद्राव्य खतांचा वापर योग्य ठरतो, पण होतं काय की रासायनिक खतं जी असतात यांचा जास्त प्रमाणात वापर केला तर पिके काय होतात की नापीक होतात. ठीक आहे. मग पुढचं जे आहे हे कीडनाशके आहे. बघा, वनस्पती तसेच पिकांची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती रोगाचा प्रादुर्भाव टाळू शकते, पण कीटकनाशकांच्या वापरावर मात्र काही प्रतिबंध नसतो. जरी बेडूक, कीटकभक्षी पक्षी असे शेतकरी मित्र कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात, तरी उत्पादन वाढीकरता कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. बघा, वनस्पती तसेच पिकांची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती जी आहे, रोगाचा प्रादुर्भाव
प्रादुर्भाव टाळू शकते. पण कीटकनाशकांच्या वापरावर जो आहे प्रतिबंध नसतो. बेडूक म्हणा, कीटकभक्षी पक्षी जे असतात हे शेतकरी मित्र कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. तरी देखील उत्पादन वाढीकरता कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कीडनाशके हे एक प्रकारचे विषच आहे. हे विष पाणी व अन्न यामार्फत अन्नजाळ्यांमध्ये पसरते. त्यामुळे जैविक विषवृद्धी होते. DDT, त्याचबरोबर मेलॅथिऑन, त्याचबरोबर क्लोरोपायरिफॉस अशी अनेक कीटकनाशके घातक ठरलेली आहेत. बघा, ही आपण कीटकनाशके बघितलेली आहेत. सेंद्रिय शेती हा एक भाग आहे. हल्ली सेंद्रिय शेती व सेंद्रिय उत्पादने हा परवलीचा शब्द झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी काय होत आहे की ही सेंद्रिय उत्पादने उपलब्ध होत आहेत व त्यांची मागणी ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. शेती करत असताना आपल्याकडे रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अनिर्बंध वापर झाला. ही विषारी रसायने अन्न व पाण्यावाटे माणसापर्यंत येऊन पोचली व त्याचे अनेक दुष्परिणाम दिसू लागले. बघा, शेती करत असताना काय झालं, आपल्याकडे रासायनिक खतांचा कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. ही विषारी रसायने अन्न व पाण्यावाटे माणसापर्यंत येऊन पोचली व त्याचे दुष्परिणाम माणूस व पर्यावरणावर दिसू लागले. जमिनीच्या सुपीकतेशी व पिकांच्या किडीच्या प्रादुर्भावाशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण झाले. आता जमिनीची सुपीकता जी आहे ही कमी होऊ लागली. पिकांच्या किडाचा प्रादुर्भाव वाढला. मग बघा, याला आवर घालण्यासाठी आज शेतकरी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेतीकडे वळू लागला. यामध्ये प्रामुख्याने रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा पूर्ण प्रतिबंध करून कसदार देशी वाणांच्या वापराने हा नैसर्गिक समतोल राखून शेती पर्यावरणपूरक केलेली आपल्याला दिसून येत आहे. निश्चितच एक स्वागतार्ह पाऊल शेतकऱ्यानं उचललेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आता मधुमक्षिका पालन एक भाग आहे. औषधी वनस्पती लागवड आणि फळ प्रक्रिया उद्योग हे राहिलेले 3 भाग आहेत. हे उद्याच्या भागात आपण बघूया. आजच्या भागात जर काही शंका असेल तर नक्की विचारा. थँक्यू.